नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे, सावीला आता धैर्य तिथून घरी घेऊन जायला निघतो. तो आता तिला बाहेर आणतो आणि आता तिला गाडीजवळ बसवतो. तो म्हणतो की घरी चल सावी तू. तर ती म्हणते मला नाही यायचं, मला नर्स मावशीकडे जायचं आहे. तर धैर्य तिला समजावून कसं बसं घरी न्यायला तयार करत असतो. तर इकडे जीरा आहे, ती आता फोन करते धैर्याला आणि म्हणते धैर्य कुठं आहात तुम्ही, सापडले का सावी. तर आता धैर्य म्हणतो की हो सापडली सावी, काय झालं. तर ती म्हणते खरंच सावी सापडली आहे. तर आता लगेच म्हणतात की हो सापडली सावी. तर आता लगेच इरा म्हणते की म्हणजे आता काय करायचं, सावी सापडली आहे. तर आता धैर्य म्हणतो काय झालं, नव्हती सापडायला पाहिजे का सावी, तुम्हाला काय वाटत होतं सावी सापडू नाही का, असं वाटत होतं का तुम्हाला. तर आता लगेच ती म्हणते की नाही, विचारलं सहज असंच मी सापडली की नाही, ती गेली होती ना घर सोडून त्यामुळं, असं म्हणते. आणि आता लगेच तिथून फोन कट करतो आणि धैर्य म्हणतो चला घरी जायचं आहे आपल्याला. तर आता लगेच ती म्हणते की हो. तर आता लगेच सावीला तो गाडीत बसवतो आणि म्हणतो की चला सावी आपल्याला आता घरी जायचं आहे. तर आता ते गाडीत येत असतात तेवढ्यात सावी म्हणते की फ्रेंड माझ्यामुळे तुला किती लागलं ना, किती मारलं त्या गुंडांनी ना, असं म्हणत असते. तर आता तो म्हणतो की काही नाही अगं, तुझ्यासाठी काहीच नाही सावी हे सगळं. तर आता लगेच सावी म्हणते की हे बघ खरंच चूक झाली, मी असं करायला नको होतं, सावी म्हणत असते. आणि तुझी खूप आग होत असेल ना रे, दुखत असेल ना. सावी हात लावून बघते तर त्याचं रक्त येत असं तो खूप ओरडतो. तेवढ्यात आता लगेच सावी म्हणते सॉरी या, मी तुझ्यावर फुंकर मारू का म्हणजे तुला बरं वाटेल. आणि त्या जखमेवरती फुकत असते. तर इकडं भास्कर आणि विलास बोलत असतात. भास्कर विलास एकमेकाला म्हणत असतात की आता काय आई, अगं खरंच आपल्या अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात असं कुणाचंच नाही आहे. कुणाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये नाही आहे माहिती आहे, की इतकं भारी हे क्लासमेट आपण सुरू केलं आहे, असं म्हणत असतात. त्यानंतर काय खरंच तर की हो. तर आता लगेच दामिनीचं लक्षच नसतं, तिच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो, धैर्य अजून घरी नाही आला, कुठं गेला असेल. आणि नानाचा मला फोन नाही आला काम झालं म्हणून, असं म्हणत असतात. तर इकडे आता जी दीपा आहे, ती दीपा तिथे एक चिठ्ठी लिहित असते. तेवढ्या ती चिठ्ठी तिच्याकडून तिथे सावीची आई येते, ती चिठ्ठी खाली पडते आणि सावीची आई ती चिठ्ठी उचलून बघते आणि म्हणते काय दीपा हे. तर आता लगेच दीपा म्हणते काय माहिती हवी मला, इथे सापडली आहे. तर आता लगेच ती म्हणते की आपण आता ही चिठ्ठी पोलिसांकडे देऊयात, असं म्हणते. आणि आता ती पोलिसांकडे ती चिठ्ठी द्यायला जाते. तर ते म्हणते की आता काय करायचं, मी तर पोलिसांना माझं अक्षर ओळखलं, मग काय करू मी, असं ती दीपा विचार करत असते. ती पूर्ण घाबरलेली असते. तर इकडे आता जो धैर्य आहे तो सावीला घरी घेऊन येतो. तर आता दामिनी डोक्यात विचार चालू असतो, सावीला काही झालं असेल की नाही, काय झालं नाना का बरं फोन करीना. तेवढ्यात आता ते सावी ते येतात आणि त्यांना बघून लगेच भास्कर विलास म्हणतात सावी आली. तर ते मागं बघतात आणि म्हणतात खरंच सावी आली आहे. तर आता लगेच म्हणतात की आता कसं काय आली ही घरी काय माहिती. तर धैर्य कुठं सापडली तुला सावी, ती घर सोडून गेली ती ना. तर धैर्य म्हणतो की आई काळजी करू नको, मी तिला असं सोडून देईल का, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, असं म्हणतो. आणि आता लगेच धैर्य सावीला रूममध्ये घेऊन जातो. तो म्हणतो तिला आरामाची गरज आहे. आणि तिथे आर्या येते. आर्या सावीला विचारते कुठं गेली होती तू, काय काय झालं तिथे. तर आता धैर्य सगळं सांगतो गुंडांविषयी ते, आणि असं असं मारलं सावीने. आणि म्हणतो की आता तू जा आर्या, आता सावीला आराम करू दे. तर ती म्हणते ठीक आहे. आणि धैर्य आता सावीला तिथे झोपायला सांगतो. तर इकडे जीरा आहे, ती खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते सावीला सोडणारच नाही आहे, अगोदर माझा धैर्याचा पाठलाग नाही सोडला आणि अजून पण सोडत नाही आहे बिचाऱ्यांचा, असं म्हणत असते. धैर्य तिथे येतो आणि तिला धमकावतो. म्हणतो की हे बघा इरा, जर आता सावीला जर धक्का लागला ना तर बघा मी काय करेल, मी तुम्हाला सोडणार नाही आहे, असं म्हणत असतो. तर आता इकडं सकाळी सकाळी पोलीस घरी आलेले असतात आणि आता धैर्य म्हणतो की हे बघा माझ्या सावीला खूप त्रास दिला त्या गुंडांनी, त्या पळून गेल्या, आमच्या हाती नाही लागले. तर आता ते पोलीस म्हणतात आम्ही त्यासाठी नाही आलो इथे, आम्ही तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी आलो आहे, आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहे धैर्य मुजुमदार. आणि ते बेड्या काढतात आणि धैर्य समोर धरतात, म्हणतात की चला धैर्य, आणि धैर्याच्या हातात बेड्या घालतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.